नारायणगडवर घेणार आहेत आणि तुम्ही पण हमी भरलेली आहेत. नेमकं या गडावरून काय संदेश देणार आहे दसरा मेळावा? या ठिकाणी आम्हाला मीडियावाले विचारतात की हेच ठिकाण कसं निवडलं, बाकी आहेत ना. याचं एक कारण ही तपाची भूमी आहे. या ठिकाणी ऋषीमुनीने तपश्चर्या केलेली आहे आणि म्हणून एक सर्वांचं एक आदर स्थान, पारमार्थिक स्थान. आमचे जरांगे पाटील हे नगद नारायणाचे एक भक्त आहेत आणि म्हणून तपाची भूमी म्हणून एक पारमार्थिक क्रिया आपल्या जीवनामध्ये नगद नारायणाचा आशीर्वाद असावा म्हणून हे ठिकाण निवडलेलं आहे. आणि या ठिकाणी एक सर्व जाती धर्म मिळून या ठिकाणी एक सोन्याची देवाणघेवाण, प्रेमाची देवाणघेवाण, एकमेकाविषयी स्वाभिमान निर्माण व्हावा, हा हेतू या दसरा मेळाव्याचा आहे. नक्कीच. मग इथं मनोज जरांगे पाटील येणार आहे, आरक्षण बद्दल ते बोलतील, गडावरून ते आरक्षणचा हाक देतील पुन्हा एकदा प्रशासनाला. तुमचं काय ह्याच्यावर काय हे असणार आहे? आमच्या परंपरेचा जो दसरा मेळावा आहे, या दसरा मेळाव्याचं महत्त्व एवढंच आम्ही बोलू शकणार. जरांगे पाटील काय बोलतील ते आम्ही काही सांगू शकत नाही, पण आम्ही परमार्थिकच भूमिका मांडणार काय असेल ते. दसरा मेळाव्याला अनेक भाविक इकडे येणार आहेत. आपण जर बघितलं, तुम्ही येताना बघितलं, जे रस्ता आहे ते बरंच खचलेलं आहे, बाकीचे खड्डे वगैरे जास्त. पण प्रशासनाकडून तुम्ही काय मागणी करणार आहे का? इतक्या अवधीमध्ये प्रशासनाकडे आम्ही मागणी केलेली नाही आणि करणार नाही. जे होता होईल, जेवढं भाविक व्यवस्थित करतील ते चालू आहे काम. किती गावाच्या लोकांनी आतापर्यंत साफसफाई मोहीमसाठी सहभाग झाला? आता जवळजवळ 25 गावाची यादी आमच्याकडे आलेली आहे आतापर्यंत. आणि आता 10-5 गाव, आज 5 गाव आहे, 10-5 गाव हे परिसर आमची सर्व हाक दिली आम्ही तर हो म्हणून या ठिकाणी सेवा करण्यासाठी हजर होतात.